येवला तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। तहानलेली 13 गावं आणि 6 वाड्यांना टँकरचा आधार आहे। मार्चच्या अखेरीस पाणी टंचाईचं भीषण रूप समोर आलंय। शासनाची 42 गावं पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी करतायत। तर याच पाणी टंचाईबाबत स्थानिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। काय सांगाल की गावात किती दिवसापासून पाणी येतं आणि कशी पाण्याची टंचाई? 8 दिवसाला पाणी येतं साहेब, तर त्याच्यात बी 2-2, 4-4च हांडे येत्याना। पुढं दुसरा मार्गच नाही मग पाण्याचा। किती वर्षापासून? गंजे 16-17 वर्षापासून तसंच आहे ना। हे एवढे बंधारे भरत त्याच्यात थेंब राहत नाही, मग काय भानगडे? काय मागणी आहे आपली? पाण्याची आम्हाला फक्त पाणी पुरावा ना, पाऊस पडू सर। आपल्यासोबत काय अजून महिला देखील, काय सांगाल की किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला आणि कशी परिस्थिती पाण्याची? मला लग्नाला 15 वर्ष झालेली आहे, पण जशी मी इथं आले या गावामध्ये तसं पाणीच म्हणजे पाण्याचा असं दुष्काळच पडल्यासारखं, डायरेक्ट पाणीच नाही, डायरेक्टच बंधाऱ्यात पण लोकांनी अशा मोटरी टाकून पाणी ओढू घेत्या, तळे भरून घेत्या। पण आम्ही काय करायचं? आम्ही मागच्या वर्षी डायरेक्ट 60 रुपये 70 रुपये टाकीन आम्ही पाणी घेतलं। मग आम्ही एवढा पैसा आणायचं कुठून? इथं एक तर ममतापूर मध्ये काम पण राहत नाहीत, बाईला नाही माणसायला नाही, मग करायचं काय आम्ही नेमकं? गावा सोडून दुसरीकडे जाता येत नाही, जायचं कुठं? लेकरं बाळेत आमच्या शाळेमध्ये, शाळा शिकतात आमचे पोरं, मग लेकराची वणवण करता येत नाही ना। नक्कीच बघितलं तर अनेक गावांमध्ये आता पाण्याने टँकर पुरवठा चालू झाला असून दररोज कसा पाणी पुरवठा मिळाला अशी मागणी आता स्थानिक महिलांसह ग्रामस्थ करताना यावेळी दिसत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला। येवला तालुक्यात यावर्षी पुरेशा प्रमाणात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मार्च महिन्यापर्यंत येवला तालुक्यात पाण्याची कोणतीही टंचाई भासलेली नाही। परंतु मार्च महिन्यातील उन्हाची तीव्रता पाहता आणि सध्या वाढते तापमान पाहता येवला तालुक्यामधील 13 ग्रामपंचायतीने 8 गावे यांच्यामध्ये आपण 13 टँकरना मंजुरी दिलेली असून त्यांच्या माध्यमातून 22 खेपा ह्या त्या ठिकाणी करण्यात येत आहेत।